हाय फ्रेंड्स, मी वैशाली कोळेकर. आज माझा फर्स्ट व्हिडिओ आहे माझ्या चॅनलमध्ये. तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही एकादशी आहे, त्यामुळे आज आरवडेला राधाकृष्णाच्या दर्शनाला जात आहे. बघा, आज आता आम्ही तयारी चालू केलेली आहे जाण्यासाठी. मुलांची गडबड चालू. हे बघा, माझ्या घरातील आज देवपूजा केलेली आहे. श्रीकृष्णाची मूर्ती आहे. हे आमचे मंदिर आहे. हे स्वामी समर्थांचे आहे. बघा, आमचे मुलं जायला जाण्यासाठी तयार व्हायला लागलेत. दोघांची गडबड उठल्या जायचंय म्हणून. बघा, माझा मोठा मुलगा तयार झालेला आहे, छोटा मुलगा, हे माझे मिस्टर, आम्ही सगळेजण तयार झालो आहे. चला, आता आम्ही चाललो आरवडेला. हे बघा, आम्ही आता सांगलीतून आरवडेला निघालो आहे. एक अर्धा ते पाऊण तासामध्ये आम्ही आरवडेमध्ये पोहोचतो. आम्ही आता तासगावमध्ये एंट्री केलेलं आहे. हे बघा, इथे तासगावचं गणपती मंदिर आहे. आम्हाला आता पुढे जायला वेळ होतोय म्हणून आम्ही आता काही दर्शन घ्यायला थांबत नाही. येताना घेईल दर्शन. तर इथून एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आरवडे आहे. 10 मिनिटातच आपण पोचणार आहे आरवडे. चला, आता एकदाशी पोचलो आम्ही आरवडेमध्ये. इकडे आहे ते म्युझियम आहे. ह्या साईडला परिसर आहे सगळं. तुम्हाला आज मी पूर्ण आपल्या सांगली जिल्ह्यातील राधाकृष्णाचं इस्कॉनचं मंदिर दाखवणार आहे. हे असं मंदिरच्या समोरचं पूर्ण गार्डन आहे. चला, आता आम्ही मंदिरात एंट्री करतो. हे बघा, किती सुंदर आहे इकडे. राधाकृष्णाची मूर्ती खूप सुंदर अशी. तुम्हाला मी राधाकृष्णाची मूर्ती दाखवते. किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा राधाकृष्णाची. त्याची आरती चालू झालेली आहे आता. हे बघा, आरवडे येथील गोशाला किती सुंदर गायी आहेत. खूप सुंदर अशा प्रकारे गोशाला आहे. ती छान छान गायी आहेत बघा. आरवडेमधून आमचं खूप छान दर्शन झालं, प्रसादी केली. आता आम्ही आरवडेमधून सांगलीला निघालो आमच्या घरी. बाहेर ऊन जास्त असल्यामुळं अर्णव राजवीरला आमच्या रस प्यायची इच्छा झाली. बाळांनो, रस प्यायचं आहे का? बघा, अर्णव राजवीर किती खुश आहेत रस पिताना. आम्ही आता मस्तपैकी रस पिलो आहे आणि आता आमच्या घरी चाललो आहे. चला, बाय बाय. नंतर लवकरच भेटूया. बाय बाय.